ठेवलेलं काय चाललंय. हो गया. अरे हाय काय नाही देना लाले फायनली आमचा बिर्याणीचा प्लॅन ठरलाय आणि सनी कांदे घेतोय. जे काय असेल ते इकडनंच घेणार. आणि आम्ही घेतली आहे कोलंबी आणि मोदकं घेतली आहेत. तर कोलंबी बिर्याणी आणि मोदकं फ्राय करणार. बघूया कसं होतंय. मी आलो आहे आता सनीच्या घरी. फायनली बिर्याणी बनवायला सगळं आणलं आहे. हे बघा आता मार्केटमधनं सगळं सामान आणलं आहे. पण आमच्या काकू काय अजून भांड्यांच्या मूडमधनं बाहेर येत नाहीत. त्यांना सगळी भांडी आजच घासायची. त्याने ठरवलंय की किचन एकदम चकाचक. तोपर्यंत आम्ही टाइमपास करतो जरा. मरून दे टी व्ही बघतो. लाव रे टी व्ही लाव. आयुष्यात AC-BC लाव. आपल्याला बिर्याणी खायच्या आधी जरा मस्त मूड बनवूया. मला वाटत नाही तुला बनायला लागणार आहे बिर्याणी का. कोलंबी पहिली साफ करतो कारण त्याचे दोरे काढावे लागतील. त्याचं ते पोटात दुखतं. आज जी बिर्याणी बनवतोय ना ही बिर्याणी माझी स्वतःची रेसिपी आहे. म्हणजे मी तयार केली की हे पदार्थ घ्यायचे आणि ही कोलंबी बनवायची. म्हणजे कोलंबीचा भात. आणि त्याच्यासाठी काय आहे आता मी काय काय टाकीन हे मी तुम्हाला दाखवतो एक 10 मिनिटात. एवढी जरा कोलंबी साफ करून घेतो म्हणजे झालं. हा आमचा बिर्याणीचा पार्टनर आलाय. हा बघा ये रे ये ये. मला वाटतं हा तांदळासाठी या 1 किलोसाठी हा टोप छोटा आहे. काकू म्हणते ह्याच्यात ती बसवेल. आता बघूया नाही बसलं तर ही जबाबदारी. कुकिंग एक्सपिरियन्स तुझी आहे. एक्सपिरियन्स कुकिंगचा तुझा. माझा 11 वर्ष. तुझा 40 वर्ष. चला तर मग आता बघूयाच आपण. फायनली आता मसाला झालाय. म्हणजे जी माझ्या स्टाईलची ग्रेव्ही आहे ती झालेली आहे. आणि आता मी कोलंब्या सोडतो त्यात. म्हणजे एक वेगळी चव आहे. आणि कोलंब्या पण बघा मोठ्या साईजच्या आणल्या. आणि हे सगळं मी नारळाच्या दुधात शिजवल्या. हे आधीच सांगतो. नारळाच्या दुधात शिजवलेली साठी पाणी गरम केलंय. आणि आता बघा मस्तपैकी लिंबू यात पिळतोय. म्हणजे काय होतं भात अजून पांढरा शुभ्र दिसतो. शिजलंय म्हणजे छान. ग्रेव्हीला पण छान तरी आली आहे. दिसते वाफ येते ना. हे बघा कोलंबी पण शिजली आहे छान. आता हे एकत्र करणार आहे आणि मग बघूया कसं दिसतं. चवीला तर छान असेलच. वास चांगला येतोय. बिर्याणी मध्ये त्या ग्रेव्हीत भात. चला भात काय परत ओके. तर फायनली बिर्याणी झालेली आहे बघा. म्हणजे हे जे बनवलंय ना
हे प्रॉपर आपण जर गोव्याला कोलंबी भात खाल्ला आता तर हा असाच दिसतो. त्याच्यात जास्त उगाच काहीतरी केवड्याचा तो लिक्विड वगैरे असं काही टाकलं नाही आहे. प्रॉपर दुधात नारळाच्या शिजवलेली छान अशी. आणि कोलंब्या पण बघा अशा छोट्या आहेत जेणेकरून त्यांना चव असते. म्हणजे ते प्रॉपर शिजल्या जातात म्हणजे छोट्या झाल्या. ते बघा इथे तुम्हाला दिसते लिंबाच्या खाली. आणि असा सुंदर असा भात तयार झालेला आहे. आणि हा आता आम्ही खाणार. भेटूच पुढच्या व्लॉगला. तोपर्यंत जेवायला या. थँक्यू. काकूंनी मला बिर्याणी पार्सल दिली आहे घरी न्यायला. 3 डबे दिले माझ्या आईला, आजीला, मला आणि माझ्या बायकोला. आणि फायनली आता ती जेवून घ्या. चल मी येतो संध्याकाळी. बाय बाय बाय. थँक्यू.